असू दे तशी का करायचं आहे मला असं आहे काय? बोलू दे नाही तर ना बोलू दे मला काय गरज नाही तिची तिला गरज माझी असं तर बोलत दे. तिला सारखं समजून घ्यायची काय गरज आहे माझी अवघड आहे की. म्हणजे मला म्हणजे समजून घ्यायचं नाही काय? नाही घ्यायच मला कोणाला समजून बर तू का कळत नाही का तुम्हाला मग काय बोलायचं सांगा बरं आता काय चुका केली? इकडनं उठलं सुटलं की काय तर त्या लेकरांना बोलायचं लेकरांच्या मागं लागायचं काय करायचं आहे तिची एकटीची जाय काय पुरगी मालकीन झाली काय पुरीची आता पोरीनं काय वाट केलं तिला ही करायचं नाही का? ना तुम्हीच सांगा मला तुम्हीच सांगा सांगा तुम्ही मला पुरीची मालकी नाही काय काय झालं काय? आ मारलं मी म्हणतो काल तुमचं लसणाचं भांडण चालू होतं त्याच्या पाय मी बोलतोय तर नवीनच अजून ह्यात एक निघालं. पुरीची लय मालकीन झाली वा माझी आहे म्हणती पुरगी बर पुरीला आता माझी लेकरं असलं की मग माझं म्हणतच क्या हाय तर तू सांभाळ तुझी तू आम्हाला कसं सांगते हाय तुझी तर तूच मालकी नाही तुझी तू बघ तिचं पुढचं काय करायचं काय नाही परत मला सांगू नको बोलू नको बरोबर आहे ना परत म्हणायचं नाही मला काय म्हणाले काय तुम्ही गप का बसताय का तोंड शिवलं नाही आता तुमचं पण अगं पण तुम्हा दोघीला बी कळाय पाहिजे लेकरावरनं भांडणं करताय जरा तर जीवाला तुमच्या वाटाय पाहिजे काय तर लेकरावनं म्हणजे माती तीच आहे का इतकीच लिकरू आहे का दोघीच बी आहे. हा मग ती म्हणली काय माझं लेकरू आहे तुम्ही बोलायचं नाही घ्यायचं नाही. खेळती ती बघा तिथं बघा तिथं गेली बघा त्या घराच्या आड गेली हाय ते कोण आहे का इथं दुसरं आहे का दुसरं नाही मग विचारा केला पण आता काय विचारता मला मी आज काय म्हणलं होतं मी म्हणलं तर माझी पुरगी आहे. का म्हणायचं आता कोण हाय तर हाय हाय म्हणलं दुनियाला माहित आहे की बोलताय तिने की जन्म तुम्हाला दिलाय आहे. तिची पुरगी आहे सगळ्याला माहित आहे तिनं जन्म दिलाय तिची पुरगी आहे मान्य आहे मला मी कशी म्हणते 3 लेकरं आहे ती समाय आपली खायला जरी आणलं तर आपण भेदभाव करतो का काय नाही हा काय म्हणतो आपली ती नाही ती हा ही काय म्हणते माझी कधी एक दिवशी तोंड राहिले बाया 3 लेकरं कुठं आहे ती काय त्यांनी काय खाल्लंय का नाही आलंय का तोंडात हिच्या आलंय का तुमचं तोंड शिवलंय का आता मी घरी असतो काय ते तोंडात ना आलं ना आलं सारखं बघायला म्हणून विचारा हिला तुम्ही आ? विचारा हा कशी भेटती लगी ती म्हणणार माझं एकच पोरगी आहे. म्हणली तशी म्हणून मला राग आला ती म्हणली ना मला एकच लेकरू आहे. ती जर तेव्हा तिथं म्हणली असती हाय ती आमची 3 लेकरं तर मला पण समाधान वाटलं असतं ना बरं वाटलं असतं दुसऱ्याला एवढंच पाहिजे आ असू दे झालेल्या गोष्टीला बोलून उपयोग नाही. मग नाही बोललं शानी का व्हायचं सांगा बरं तुम्ही होयच नाही तू बी म्हणायचं मग माझी बी 2च लेकर आहे ती झालं पोरगी माझी नाही. हेच एवढंच करायचं आहे ना हा बघा तेव्हा तिथं 3 लेकरं आहे ती का नाही ती का नाही ती कशी आहे ती अहो किती जर भांडणं केली तर ती तुटलेली नाही ती व आम्ही बाहेरचे आलेलो आहे पण ती एका रक्ताची आहे ती एका रक्ता माणसाची आहे ती तुटत नसते ती कधी हिथं हिथं असं होईल पण ती गपचीप बोलणार कारण की ती त्यांचं रक्त एक आहे बरोबर बोलती ना का चुकीचं आहे का नाही बरोबर आहे पण असं व्हायला नको होतं. कशापाई केलं कुणाच ठाऊ हिनं पण असं का माहित कसं पाहिजे केलं बोलत बोलत म्हणली मी तुम्हाला एवढं वाईट वाटलं मला काय माहिती होतं. हिला कधी माहित होत नाही मला माझ्या मनाचा कुणी विचार करत नाही ना तुम्ही करता ना ही करते ना भाऊजी कोण नाही इथं आपलं एकटा जीवन सदाशिव असं म्हणून चालतं कोण नाही माझं म्हणल्यावर नाही खरं आहे आई लेकर कोणाची आहे ती ती माझ्या इथे मग आता कशी म्हणली माझी आहे ती माझी इथे, हा? इथंच पॉइंट असतो कुठली पण आहे असू द्या लेकरू माझा आहे सहज म्हणून जाते पण तिथं तुम्हाला वाईट वाटलं एवढं मला पण वाटलं नव्हतं तुम्हाला वाईट वाटलं लेकरं ही लेकरं असते तीच बरं का आता ओंकारला दादूला मी तर कधी वाईपट म्हणजे असं ही करत नाही पण मी काय म्हणली काय माझे असं म्हणली नाही म्हणली नाही असं म्हणत नाही पण आता तुम्ही कसं म्हणला लेकरं कोणाची माझीच येते तसं असतं आहे मी लेकरं माझ्या इथे म्हणलं लेकरं माझ्या इथे म्हणलं पोरं माझ्या इथे म्हणलं ना एवढं लक्षात ठेव मी म्हणलं काय पोरगी माझी तशी नाही म्हणली हजार वेळा म्हणली 1000 वेळा म्हणली काय 1000 वेळा म्हणली अरे पण किरकोळ का आरणावं का तुम्ही दोघी भांडताय मागले दिवस का पुढे आणायला लागलाय तिला आणत असतं तर. म्हणजे माणसाची एकामेकाला गरज नाही. तिला माहित आता आहे का नाही. अरे असं करून काय मिळायचंय काय सांगा घे तिची पोरगी तिच्यापाशी राहणार आहे 24 तास घरात जरी तिने कुंडली तर पोरगी तिथं राहते का
राहतच नाही ते. थांब म्हणलं तरी एका जागेला थांबत नसतं. कुठलंही लेकरं असू द्या, थांब म्हणलं थांबत नसतं. आता आपली पोरं काय इथनं करायचं? मागं जाऊ नका म्हणलं तर थांबतेली, पण ती पोरगी राहते परत यायची. हे सांगण्याचा प्रयत्न करते. नाती तोडू नका, नाती जोडा. आज ती लेकरायची, आज जर त्यांना बहीण भावाची एकामेकाची ओढ लागली तर एकामेकाला सोडून ती राहणार नाहीत. आणि तसं आता चालूला होतंय. दादू अंकार जर गावात गेली किंवा दूध वाढायला गेली आणि ताय आली, दादा कुठं आहे, मोठा दादा कुठं आहे आणि बारका दादा कुठे गेली, ती मला न सांगता काय गेली. ती लय विचारते, अजून तिचं वय लय बारका आहे, पण प्रश्न लय विचारते का नाही. हेच वाईट वाटतंय वा, ती विचारती बोलती, जेवढं ही विचारत नाही तेवढं ती विचारती. जर एवढं तोंड करून बसलं तर मग तुझं काय दुखतंय का लगे म्हणते, त्यामुळे वाईट वाटतंय. सांभाळून घ्यायचं असतं. एखाद्या कुंड चुकी होती, चुकी झाली म्हणून त्याला आलिंगा लावून जर असं वाटोळ करत बसलं, मी कडवडत नाही. अगं तू किती जर केली तर तू माझे, मी तुझी साईड धरून बोलीन, पण कसं असतंय समजून घ्या एकामेकाला. काय म्हणते ती की तुम्ही ती एकदम टोकाचं पाऊल उचलू नका. प्रपंच फाटायला तुटायला 1 सेकंद लागत नाही, पण ती जोडायला शिवायला लय दिवस लागतात. आतापर्यंत एका जीवानं राहिला, आम्ही येडवाकडं पाऊल उचललं तर तुम्ही म्हणा आम्ही दोघी एक आहे, आणि आता तुम्ही दोघी एका लेकरावरून भांडायला लागला. किती जर केलं तर जन्म देणारी आईच ती लेकरू आहे. मस्त आपण किती जर जीव लावला तर ते आपलं म्हणून आपलं होत नाही. हे हो जगाची रीत आहे. हाय की तिचं हाय, तिला दुसरं लेकरू नाही मला पण कळतंय. तिचं तिच्यासाठी ती लय अनमोल आहे. मी म्हणत नाही तिनं जन्म दिला आणि ती लेकरू तिचं नाही, ती म्हणत नाही. तिच्यासाठी ती लेकरू म्हणजे तिचं सर्वस्व आहे. मी तिचं लेकरू तिच्यापासून तोडत नाही. मी ही 3 लेकरं एकाच जीवाट्यानं ठेवायचा प्रयत्न करते. ते समजलं का तुम्हाला? ते मला माहिती आहे की, पण ती तिला कळलं नाही. ही 3 लेकरं एका जीवाट्यानं ठेवायचा प्रयत्न करते, कारण की जर आपण घरी नसलं तरी सुद्धा त्या लेकरांना कुणाची कमतरता भासली नाही पाहिजे. आता पण बघा तेव्हा ती भांडते, ती रडते, ती एकामेकाला हाणते, ती पण एकामेकापासून लांब अजिबात जात नाही. ती आता दादू मस्त जाणता जुमता झाला या, कळतंय त्याला, तरी सुद्धा इकडं तिकडं आले की तिला काय ना काय खोड करणार, चिमटा घेणार, मग ती रडणार, ती त्याला मारणार. आणि ज्या वेळेस हिनं काय केलं, एक 8 दिवस का 4 दिवस, किती दिवस घालून ती 8 दिवस. 8 दिवस. त्या दिवसापासून दादू म्हणायचं मम्मी ताई गेली या, आता मी कुणा संग भांडू ग, मम्मी ताई गेली या, आता कुणा संग भांडू ग, मला ताई नाही ती कर म्हणा. मग मी त्यावेळेस त्याला म्हणते, ज्यावेळेस पोरगी इथं होती त्यावेळेस तिला सारखं भांडायचं, सारखं काय ना काय बोलायचं तुम्ही. आता लिकरू गेलं तर तुम्हाला कर म्हणा. मम्मी तिनं आम्हाला शिवे देऊ दे, मारू दे, काय म्हणायच ते म्हणू दे, पण आंटीला तेवढं सांग पोरगी लवकर आणायला. आणि ज्यावेळेस आम्ही इकडं फोन केला की पोरगी काय करायची, रडायची, मम्मी पप्पा म्हणून रडायची. आणि ज्यावेळेस तिनं जाऊन आणलं त्यावेळेस पोरगी आली, माझा मुका घेतलं तुम्हाला सगळी ह्यांच्या तर मिठी मारली, गळा पडून अशी मिठी मारली. ह्यानी म्हणलं जा की कशाला गेलती, आता कशाला आली, पप्पा आता कुठं सुद्धा सोडून जाणार नाही म्हणली. मला तुमचं सगळ्यांचं लय ध्यान होत होतं, मी आता जात नाही. आणि बारके बरं पण तिला समजतं, सगळं समजतं. रात्री मटण आणलं होतं बहिणीनं, शिजलं की तिला हाक मारली, ताया मटण शिजलं ये म्हणलं खायला, ताय आली, तिघांना एका ताटात काढून दिलतं का नाही, दिलं होतं, घरातच बसली तिघ एका ताटात खाल्ली, का तर हीच पीस मला पाहिजे, ती पीस मला पाहिजे. तिघांनी शेवटी भांडून ताट रिकाम केलं. आणि ज्या वेळेस रिकाम झालं त्या ताटात खाली उरला होता रस्सा, ती रस्सा कोणी प्यायचं म्हणून अजून तिघाची भांडणं. मग ही प्रेम असतं त्यात लपलेलं, हे कळणं गरजेचं आहे, हे नाही.